श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 31. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासाचे महत्त्व. भगवान श्री नारायण नारदाला म्हणाले, कुंडातील पाण्याने अगतिक पडून राहिल्याने त्या वानराला अधिक मासात 5 दिवसीय स्नान घडले. त्या स्नानाच्या प्रभावाने त्याचा कपीदेह जाऊन दिव्य देह प्राप्त झाला. त्यालाही नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले. त्यात अनेक वैष्णव बसले होते. गंधर्व सुस्वर गात होते. अप्सरा नृत्य करीत होत्या. सोन्याच्या घंटिका वाजत होत्या. ते दिव्य विमान पाहून दिव्य देहधारी कदरियाला फार मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी एवढा पापी, तरी मला नेण्यासाठी विमान कसे काय आले? मी त्या योग्यतेचा नाही, असे तो मनात म्हणू लागला. तेवढ्यात अप्सरेने त्याच्या मस्तकावर शुभ्र छत्र धरले. 2 अप्सरा त्याला वारा घालू लागल्या. काही स्त्रिया विमानातून उतरून गायन नृत्य करू लागल्या. एकतर सोन्याच्या झारीत गंगाजळ घेऊन आले. आपण तर काहीच पुण्य केले नाही, तरी एवढे सुख कसे काय मिळाले? हा विचार त्याच्या मनात घोळत असताना त्याच्यासमोर देवदूत सुशील व पुण्यशील आले. इथे विचार करण्यात वेळ का घालवतात? गोलोकात चला, असे ते म्हणाले. कदर्य म्हणाला, कोणत्या पुण्यामुळे माझी पापे नष्ट झाली? कारण गवताचे अंकुर, आकाशातील तारे, जमिनीचे कण यांच्यासारखी माझ्या हातून असंख्य पापे झाली आहेत. तरी माझ्यासाठी विमान कसे काय आले? त्यावर देवदूत म्हणाले, तुझ्या हातून घडलेले पुण्य तुला ज्ञात नाही. सर्व महिन्यातील श्रेष्ठ अधिक मास असतो. या महिन्यात तू वानरदेहाने औचित्य आणि अत्यंत कठीण व्रत केले. तोंडात फोड झाल्यामुळे तू काही खाऊ शकला नाही. त्यामुळे अनायासे तुझ्याकडून उपवास घडला. तू भुकेपोटी फळे तोडलीस, पण खाता येत नसल्याने खाली टाकली. ती फळे इतर पशुपक्ष्यांनी खाल्ली. अशा प्रकारे तुझ्याकडून अन्नदान घडले. दुःखामुळे तू पाणी देखील प्यायला नाहीस. ऊन, वारा, पाऊस सहन करून तुझ्या हातून तप घडले. तू मृगतीर्थात पडला, हाडे मोडलीत. पाण्यातून बाहेर येताना आल्याने 5 दिवस थंड पाण्याचे पापनाशक तीर्थस्नान घडले. अजाणतेपणाने का होईना तुझ्या हातून तीव्र तप झाले. त्या तपाने तुझी पापे धुतली गेली. देवदूतांनी सांगितलेला समाचार ऐकून तो आनंदाने रडू लागला. सर्वांना त्याने नमस्कार केला. दिव्य विमानाला प्रदक्षिणा घालून हरिदूतांसह तो गोलोकात गेला. गोलोकात उतरताच त्याला श्रीकृष्णांचे दर्शन झाले. श्रीकृष्णांच्या सान्निध्यात तो राहू लागला. असे असते अधिक मासातील व्रताचे फळ. नारायणाने अधिक मासाचे महात्म्य सांगितले. ते ऐकून नारदाचे समाधान झाले. कलियुगातील संसारातील दुःखाने त्रस्त झालेल्या लोकांचे कल्याण घडण्यासाठी अधिक मासाचे महात्म्य श्री नारायणांनी अनेक कथांच्या आधारे सांगितले. नारदाला लोककल्याणाचा उपाय कळला. तो सत्यलोकी निघून गेला. ऋषीजन हो, पुरुषोत्तम मास फार पुण्यप्रद आहे. या महिन्यात केलेल्या तपाने भक्ताला सुख व मोक्ष मिळतो. या ग्रंथाचे पारायण अधिक मासात करावे. व्रतसाधना समजून घेऊन कल्याण साधावे. इति श्री पद्मपुराणातील बृहन्नारदीय पुराणांतर्गत अधिक मास महात्म्य कथासार समाप्त. अधिक मास महात्म्य अध्याय 31 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.